ही गोष्ट अशा जंगलाची आहे की जिथला राजा सिंह प्राण्यांचं रक्षण करण्याच्या ऐवजी आपल्याच जंगलातल्या प्राण्यांची शिकार करत असे. पण आता त्याच्याकडून शिकार होत नव्हती. वाढतं वय आणि आजारपणामुळे आता माझ्याकडून शिकार होत नाहीये. आता काहीतरी युक्ती करूनच शिकार करायला हवी. तेव्हा या सशाला बघून शेरसिंग म्हणतो, अरे सशा, चॉकलेट खाणार का? अरे घाबरू नकोस, मी तुला मारणार नाही. मी तुझ्या बाबांचा मित्र आहे. तुम्ही माझ्या बाबांचे मित्र आहात काका? हो, आम्ही दोघे खूप चांगले मित्र आहोत. काका, तुम्ही माझ्या बाबांना कधी भेटला होतात? कालच तर भेटलो होतो आम्ही दोघं आणि जेवलोही होतो सोबत. काका, सकाळी सकाळी काही मीच भेटलो का तुम्हाला? माझ्या बाबांना मरून 10 वर्ष झाली आहेत. तर तू काही गिरधारीचा मुलगा नाही आहेस का? काका, मला माहिती आहे तुम्ही खोटं बोलून मला जवळ बोलवून माझी शिकार करणार आहात ते, पण मी काही तुमच्या जाळ्यामध्ये अडकणार नाहीये. एवढं बोलून ससा तिथून निघून जातो. आजारपणामुळे मी तर साध्या सशालाही आता मारू शकत नाही. असंच होत राहिलं तर मी तर आता उपाशीच मरेन. आजाराला कंटाळलेला शेरसिंग आपला इलाज करण्यासाठी डॉक्टरांना बोलवतो. महाराज, जर तुम्हाला लवकर बरं व्हायचं असेल तर एक काम करावं लागेल. कुठलं काम? लवकर सांग. सध्या तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांना खाता आहात, पण आतापासून तुम्हाला एकाच प्रकारच्या प्राण्यांना आपलं भोजन बनवावं लागेल. म्हणजे काय? म्हणजे सकाळी ज्या प्रकारच्या प्राण्याला खाल्लं रात्री सुद्धा त्याच प्रकारच्या प्राण्याला खावं लागेल. पण दुसऱ्या दिवशी दुसऱ्या जातीच्या प्राण्याला खाऊ शकतो की नाही मी? हो, पण दुसऱ्या दिवशी त्याच प्रकारच्या प्राण्याला खावं लागेल, तरच तुमची तब्येत ठीक होईल. एवढं बोलून डॉक्टर औषधं देऊन तिथून निघून जातो. तेव्हा शेरसिंग पाहतो की तिथून एक हरिणी जात असते. आज ही हरिणी खायला मिळाली तर मजा येईल. शेरसिंग तिला हाक मारून म्हणतो, अगं ए हरिणी, जरा इकडे ये तर. अगं, मला तुझ्याशी एक महत्वाचं काम आहे. मी तुझ्या जाळ्यात अडकणार नाहीये हा शेरसिंग. मला माहितीये तू अशाच प्रकारे प्राण्यांना तुझ्या जवळ बोलवून खाऊन टाकतोस. हरिणी शेरसिंगच्या जाळ्यात अडकत नाही. हे पाहून शेरसिंग विचार करतो, आता माझ्याकडे कोणीच प्राणी फसत नाही. काय करू ते कळत नाही. तेव्हा शेरसिंगला चतुर कोल्हिणीची आठवण येते. तो कोल्हिणीला बोलावतो. सांगा महाराज, मला का बोलावलंय? कोल्हिणी, मी खरोखर म्हातारा झालोय. विचार करतोय कोण्या हुशार माणसाला राज्य देऊ. माझ्यानंतर या जंगलावर तुला राज्य करायचं का? शेरसिंगच्या तोंडून हे बोलणं ऐकताच कोल्हिणीचे कान टवकारतात. हो हो, का नाही? जर संधी मिळाली तर मी या जंगलावर नक्कीच राज्य करेन. पण त्यासाठी तुला परीक्षा द्यायला हवी. परीक्षा? कशी परीक्षा महाराज? येत्या काही दिवसात तुला माझ्यासाठी रोज 3 जनावर आणावी लागतील. पण लक्षात ठेव, ते 3ही जानवर एकाच प्रजातीचे असायला हवेत. सिंहासन मिळवण्यासाठी कोल्हीण शेरसिंगच्या प्रत्येक अटी मान्य करते. दुसऱ्या दिवशी कोल्हीण जात असताना तिला 3 गायी दिसतात. खुर्चीसाठी नेते मंडळी जनतेला वेड्यात काढतात. मग मीही खोटं बोलून ह्या गायींना शेरसिंगचं खाणं बनवलं तर ह्यात वाईट काय? शेवटी मला ही खुर्ची मिळणारच आहे ना. मग कोल्हीण त्या गायींजवळ जाऊन म्हणते, अहो गाई भगिनींनो, आज तुमचं नशीब उघडलंय. माहितीये तुम्हाला शेरसिंगने बोलवलंय. शेरसिंगने आम्हाला बोलवलंय का? कारण तो तुमच्यापैकी एकीला आपला मंत्री बनवणार आहे. काय? खरंच सांगतेस तू? आईची शपथ, मी कधी खोटं बोलतच नाही. बिचाऱ्या 3ही गाया कोल्हिणीच्या बोलण्यात अडकतात. महाराजांना भेटायला आम्हाला केव्हा जावं लागेल? 3घींना वेगवेगळ्या वेळेस जावं लागेल. एकीला सकाळी, दुसरीला दुपारी आणि तिसरीला संध्याकाळी जावं लागेल. कोल्हिणीच्या सांगण्यावरून मंत्री बनण्याच्या लालसेने 3ही गायी वेगवेगळ्या वेळी शेरसिंगला भेटायला जातात आणि शेरसिंग आळीपाळीने 3घींना आपली शिकार बनवतो. अशा प्रकारे दररोज कोल्हीण कोणाला ना कोणाला तरी वेड्यात काढून घेऊन जात असते आणि शेरसिंग त्यांना आपली शिकार बनवायचा. असेच काही दिवस निघून जातात.
एके दिवशी 3 बकरी चारा खात असतात. आज ह्या 3 बकऱ्यांना टार्गेट बनवते. मग कोल्हीण त्या बकऱ्यांच्या जवळ जाऊन म्हणते, तुम्ही त्याच 3 बकऱ्या आहात का ज्यांची स्तुती राजा शेरसिंग रोज करत असतो? काय, आमची स्तुती महाराज करतात? फक्त स्तुतीच नाही, तर तो तुमच्यापैकी एकीला मंत्रीही बनवणार आहे. तू खरंच बोलतीयस? आईची शपथ, मी कधी खोटं बोलतच नाही. आणि शेरसिंगांना भेटायला केव्हा जायचंय? तिघींना वेगवेगळ्या वेळेस जावं लागेल. एकीला सकाळी, दुसरीला दुपारी आणि तिसरीला संध्याकाळी जावं लागेल. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले सकाळी मी जाईल, दुपारी मी जाईन आणि संध्याकाळी मी जाईल. तिघी किती खुश होत आहेत, पण ह्यांना माहिती नाही की ह्या उद्या मरणार आहेत. मग कोल्हीण खुश होऊन तिथून निघून जाते. राणी, ही कोल्हीण आपल्याला वेडं समजतीये. तिला असं वाटतंय की आपण तिच्या जाळ्यात अडकलोय, पण तिला माहिती नाही आपण तिच्या बापाचेही बाप आहोत. महाराज, आज मी तुमच्यासाठी आनंदाची बातमी आणलीये. चांगली बातमी, लवकर सांग. महाराज, आजपर्यंत तुम्ही जड मांस खाल्लेलंय, पण उद्या मी तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचं मांस देणार आहे. वेगळं मांस? हो, उद्या मी तुम्हाला बकरी खायला घालणार आहे. वा, बकरी खाल्ल्यावर मी लवकर बरा होईन. आणि बरे झाल्यावर मला मंत्री बनवायला विसरू नका हा. हो हो, का नाही का नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी राणी बकरी शेरसिंगकडे येते. महाराजांचा विजय असो. महाराज, कोल्हीण म्हणत होती की तुम्ही मला मंत्री बनवणार आहे. हो, माझ्या जवळ ये, मी तुला मिठीत घेऊन तुझं अभिनंदन करणार आहे. तेव्हा हुशार बकरी मोठ्या चतुराईने म्हणते, महाराज, मला माहितीये की कोल्हीण खोटं बोलत होती. खरं तर तिने मला तुमचा मंत्री बनवण्यासाठी नाही, तर तुमची शिकार बनवण्यासाठी पाठवलंय. बकरीचं बोलणं ऐकून शेरसिंग दंग होतो. महाराज, तुम्हाला मला मारायचं असेल तर निशंकपणे मारा, पण मला मारल्यामुळे तुमच्या जीवाला धोका निर्माण होईल. माझ्या जीवाला धोका? तो कसा? खरं तर मला एक मोठा आजार झालाय. जर तुम्ही मला तुमची शिकार बनवलं तर माझा आजार तुम्हाला होईल. राणी बकरीचं बोलणं ऐकून शेरसिंग घाबरून जातो. मला आजारी नाही पडायचंय बकरी, तू जाऊ शकतेस. जाता जाता बकरी शेरसिंगला एक गोष्ट सांगते. महाराज, तुमच्या आजारावरचा उपाय माझ्याकडे आहे, पण तो उपाय मी तुम्हाला उद्या सांगेन. एवढं बोलून राणी बकरी तिथून निघून जाते. दुपारच्या वेळी प्यारी बकरी शेरसिंगकडे येते. महाराजांचा विजय असो. सांगा महाराज, मी तुमची काय सेवा करू शकते? काय तुलाही माहितीये तुला इथे कशाला बोलावलंय ते? हो महाराज, तुम्हाला मला मारून खायचंय का? तरीही तू इथे आलीस? हो, कारण तुम्ही मला मारू शकत नाही. मी तुला मारू शकत नाही? कसं काय? माझ्या कुंडलीत लिहिलंय की जोही मला मारेल, माझ्या कुंडलीतील शापाने त्याचा मृत्यू होईल. हे ऐकून शेरसिंग अजून घाबरतो. काय, तू शापित बकरी आहेस? मी तुला नाही मारणार, तू जाऊ शकतेस. धन्यवाद शेरसिंग. एवढं बोलून प्यारी बकरी तिथून निघून जाते. पण जाता जाता ती शेरसिंगला हीच गोष्ट सांगते. महाराज, तुमच्या आजाराचा उपाय माझ्याकडे आहे, पण मी तो तुम्हाला उद्या सांगेन. जाता जाता दोन्ही बकऱ्या हेच सांगून गेल्या, म्हणून शेरसिंग विचारात पडतो. दोन्ही बकऱ्या जाता जाता एकच गोष्ट बोलल्या, नेमकं काय आहे? मग रात्रीच्या वेळी दुलारी बकरी शेरसिंग जवळ येऊन म्हणते, महाराज, मला लवकर खाऊन टाका, खूप उपकार होतील तुमचे माझ्यावर. बकरीला मरण्यासाठी आतुर झालेला पाहून शेरसिंग विचारात पडतो. लोक माझ्याकडे जीवाची भीक मागतात आणि ही बकरी मरण्याच्या विनवण्या करतीये. शेवटी काय आहे? महाराज, माझ्यावर कृपा करा. मला लवकर मारून खाऊन टाका महाराज. मला लवकर मारून टाका. ए बकरी, मरण्यासाठी एवढी उतावीळ का झाली आहेस तू? नेमका काय झालंय? महाराज, मला एका योग्याने सांगितलं होतं की ह्या जन्मात तू ज्याच्या हातून मरशील, पुढच्या जन्मात तू त्याच प्राण्याचा अवतार घेशील. म्हणजे तू पुढच्या जन्मात सिंह बनणार आहेस? हो, आणि मला मारणारा माझा अवतार घेईल.
म्हणजे मी बकरी बनणार आहे? हो महाराज. असं असेल तर मी नाही तुला मारणार, कारण मला बकरी बनायचं नाहीये पुढच्या जन्मी. मी जाऊ महाराज? हा, जा. ह्या वेळी जाता जाता दुलारी बकरी शेरसिंगला तीच गोष्ट सांगते. महाराज, तुमच्या आजाराचा उपाय माझ्याकडे आहे, पण मी तो तुम्हाला उद्याच सांगेन. ही बकरी सुद्धा जाता जाता मला तेच म्हणाली. नेमकं काय आहे? दुसऱ्या दिवशी सकाळी शेरसिंग तिन्ही बकऱ्यांची वाट बघत असतो. तेव्हा तिन्ही बकऱ्या येतात. मी तुमचीच वाट बघत होतो. तर सांगा बकऱ्यांनो, तो कुठला इलाज आहे ज्यामुळे मी ठीक होऊ शकेन? महाराज, जर तुम्हाला बरं व्हायचंय तर तुम्हाला कोल्हेणीचं मांस खावं लागेल, बकरीचं नाही. हो महाराज, कोल्हेणीचं मांस खाताच तुम्ही पहिल्यासारखे स्वस्थ व्हाल. आणि जर तुम्ही कोल्हेणीचं मांस नाही खाल्लं तर तुम्ही लवकरच देवाला प्रिय व्हाल. नाही, मला मरायचं नाहीये. मी आजच कोल्हेणीला मारून टाकेन. बरं, तर मग आम्ही येतो महाराज. तिन्ही बकऱ्यांनी आपल्या हुशारीने शेरसिंगला वेड्यात काढून आपला जीव वाचवला आणि कोल्हेणीला मृत्यूच्या जाळ्यात सोडलं. काही दिवसांनी शेरसिंगने बरे होताच तिन्ही बकऱ्यांना मंत्री बनवलं. रामपूरच्या जंगलाचा राजा न्यायी आणि शक्तिशाली होता. त्याच्या राज्यात सगळे प्राणी सुखासमाधानाने राहत असत. पण मागील काही महिन्यांपासून जंगलात काही विचित्र घटना घडत होत्या. यासाठी सगळे चिंताग्रस्त होऊन शेरसिंगला भेटायला गेले. महाराज, दररोज सर्व प्राण्यांची ताकद कमी होत चाललीये. काहीतरी करा, नाहीतर सगळे प्राणी कमजोर होऊन जातील. पण असं कसं होऊ शकतं? मी ऐकलंय की काळ्या घाटातून काहीतरी शक्ती निघत आहे, जी सगळ्यांची शक्ती नष्ट करत आहे. याचा अर्थ आपल्याला काळ्या गुहेत जाऊन माहिती काढावी लागेल की अखेरीस ही काय शक्ती आहे जी माझ्या जंगलवाशांची शक्ती नष्ट करते. पुढील दिवशी सगळे प्राणी काळ्या गुहेकडे निघाले आणि काहीच वेळात काळ्या गुहेमध्ये सगळे येऊन पोहोचले. ही तर अगदी विचित्र जागा आहे. इकडे चारी बाजूला चित्र बनवलेली आहेत. हे चित्र आपल्याला काहीतरी सांगू इच्छितय. आपल्याला विचार करायला हवा की हे आपल्याला काय सांगत आहे. कोल्हेणी, तू सगळ्यात जास्त हुशार आहेस. सांग, हे चित्र आपल्याला काय सांगू इच्छितात? सगळ्या चित्रांना नीट निरखून कोल्हा म्हणाला, महाराज, एका चित्रात जादूचा दगड बाबांच्या हातात आहे. याचा अर्थ जर हा दगड पवित्र हातात राहिला तर सगळं काही चांगलं होईल. आणि हा दगड जर एखाद्या वाईट व्यक्तीच्या हातात असेल तर सगळं वाईट होऊ शकतं. बरोबर महाराज. पण हा दगड तर इथेच पडलेला आहे. यावेळी हा ना कोणा चांगल्याच्या हातात आहे ना कोणा वाईटाच्या हातात आहे. तर मग आता आपल्याला काय करायला हवं? हेच तर कळत नाहीये की आपण काय केलं पाहिजे. सगळे विचारात पडतात, पण काही रस्ताच दिसत नव्हता आणि सगळे आपल्या आपल्या घरी निघून जातात. रात्रीच्या वेळी झोपलेला असताना शेरसिंगला एक स्वप्न पडलं. मला माहिती आहे शेरसिंग, तू काळ्या दगडाच्या काळ्या जादूने त्रासलेला आहेस. अरे, तुम्ही तर तेच बाबा आहात ना जे गुहेतील चित्रात होता? हो, मी तोच बाबा आहे. बाबा, सांगा ना, गुहेतला तो दगड आमची शक्ती का खेचून घेतोय? तेच सांगायला मी इथे आलोय. मग बाबा म्हणाले, गुफेमध्ये तू ज्या दगडाला पाहिलंयस त्याला कोणीतरी वाईट नजरेने स्पर्श केलाय, म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी घडतायत. बाबा, वाईट शक्तीपासून वाचण्यासाठी मी काय केलं पाहिजे? या वाईट शक्तींपासून वाचण्याचा एकच उपाय, जंगलामध्ये अशा कोणत्या प्राण्याला शोधा जो पवित्र आहे, ज्याने कधीही पाप केलेलं नसावं. मग जर तो प्राणी त्या दगडाला स्पर्श करेल तर जंगलातल्या सगळ्या वाईट शक्ती नष्ट होतील आणि जंगलामध्ये पूर्ववत सगळ्या गोष्टी होतील. आभारी आहे बाबा. आयुष्यमान भव. स्वप्नातून जागा होताच शेरसिंग विचारात पडला. असा प्राणी कुठून आणू ज्याने कुठलंही पाप केलं नसेल? पुढच्याच दिवशी शेरसिंगने सभा बोलवली. मित्रांनो, काल रात्री गुहेतल्या चित्रातील बाबा माझ्या स्वप्नात आले होते आणि सांगून गेलेत की ह्या वाईट शक्तींपासून वाचण्याचा एकच उपाय आहे, जंगलामध्ये अशा कोणत्या प्राण्याला शोधा जो पवित्र आहे, ज्याने कधीही पाप केलेलं नसावं. जर तो प्राणी त्या दगडाला स्पर्श करेल तर जंगलातल्या सगळ्या वाईट शक्ती नष्ट होतील आणि जंगलामध्ये पूर्ववत सगळ्या गोष्टी होतील. महाराज, असा प्राणी आपल्याला कुठे सापडेल ज्याने एकही पाप नसेल केलं? म्हणूनच तर मी सभा बोलवलीये.
आपण सगळ्यांनी मिळून असा पवित्र प्राणी शोधावा लागेल. शेरसिंग सगळ्यांना निष्पापी प्राण्याला शोधण्याचा हुकूम देतो. मग सगळे पवित्र प्राण्याला शोधायला लागले. तू कधी कुठलं पाप केलंयस काय रे? आम्ही तर आहोतच पापी. रोज कोणा ना कोणाला मारूनच खातो. पण तू तर पापी नाहीयेस ना. मी पण पापी आहे. मी एका चित्त्यावर प्रेम करून त्याच्याशी धोका केला होता. एखाद्याचं मन मोडणं सगळ्यात मोठं पाप आहे. सगळे प्राणी आपल्या आपल्या पद्धतीने पवित्र प्राण्याला शोधू लागतात. पण कुणाला असा प्राणी सापडतच नाही. कुणाला पवित्र प्राणी सापडला का ज्याने कुठलंही पाप केलं नसेल? नाही महाराज. हे बघा, शाकाहारी प्राणी शिकार करत नाहीत. असं असू शकतं की हरिणीने पाप केलं नसावं. हरिण तर सगळ्यात जास्त पापी आहे महाराज. तिने एका चित्त्यावर प्रेम करून त्याला धोका दिला. आणि तिचा नवरा हरिण? हरणाला कळलं की हरिणीचं लग्नापूर्वी चित्त्याशी लफडं होतं. तेव्हा त्याने हरिणीला मारहाण केली आणि घटस्फोट घेतला. आता तोही पापी झाला. अशामध्ये शेरसिंगने चालाक कोल्ह्याला विचारलं, कोल्हिणी, हुशारीमध्ये तू सगळ्यात उत्तम आहेस. तू आमची मदत करू शकशील का? मला माफ करा महाराज. काय माहिती आता या जंगलाचं काय होईल. सगळे प्राणी निराश होऊन आपल्या आपल्या घरी निघून जातात. रात्रीच्या वेळी शेरसिंग झोपलेला असतो. तेव्हा एकदा पुन्हा त्याच्या स्वप्नात बाबा आले. बाबा, तुम्ही? पवित्र प्राण्याला नाही शोधू शकलात ना? सगळे प्राणी पापी आहेत. आता तुम्हीच एखादा प्राणी सुचवून आमच्यावर मेहरबानी करा. जंगलातल्याच कडेवर चमेली बकरी राहते. तिने कोणतंच पाप केलं नाहीये. मी उद्याच चमेलीला भेटायला जातो. कल्याण असो. पुढच्या दिवशी शेरसिंगने सभा बोलवली. मित्रांनो, काल रात्री बाबांनी मला स्वप्नात येऊन सांगितलंय की जंगलाच्या सीमेवर चमेली नावाची बकरी राहते, जिने कोणतंही पाप केलेलं नाही. आपल्याला लगेचच त्या बकरीला शोधायला हवं महाराज. आज संध्याकाळी आपण सगळे मिळून चमेलीकडे जाऊ. संध्याकाळ होताच सगळे प्राणी चमेलीला भेटायला सीमेपाशी जातात. थोडा वेळ चालल्यानंतर त्यांना चमेली बकरी दिसते. सगळे तिच्यापाशी जातात. तुझं नाव चमेली आहे का? हो, पण तुम्ही सगळे कोण आहात आणि इथे का आलात? माझं नाव शेरसिंग आहे आणि मी या जंगलाचा राजा आहे. मग शेरसिंग चमेलीला सगळं काही सांगून तिची मदत मागतो. जर मी त्या दगडाला स्पर्श केल्याने तुमचा त्रास कमी होणार असेल तर मी नक्कीच तुमच्या बरोबर येईन. मग शेरसिंग चमेलीला घेऊन गुहेच्या दिशेने जातो. थोडा वेळ चालल्यानंतर सगळे गुहेपाशी पोहोचतात. सांगा महाराज, काय करू मी? तुला त्या दगडाला स्पर्श करायचा आहे. तू त्या दगडाला स्पर्श करशील तर आमची शक्ती परत येईल. चमेली बकरी त्या दगडाला स्पर्श करते, पण जंगलकरांना त्यांची शक्ती मात्र परत मिळत नाही. मी अजूनही कमजोरच आहे. माझी शक्ती सुद्धा परत आली नाही. आता काय करायचं महाराज? माहित नाही. सगळे निराश होऊन जंगलात परत येतात. बाबांनी जे सांगितलं होतं ते आम्ही केलं, तरीही शक्ती परत आली नाही. काय माहित आता काय होईल. तेव्हा चिंटू ससा तिथे येतो. महाराज, मला तुम्हाला काहीतरी बोलायचंय. सांग. महाराज, तुम्ही ज्या बकरीला घेऊन गुफेत गेला होतात ती खरोखरची बकरी नव्हती. काय? मी जेवणाच्या शोधात असताना जेव्हा लांडग्यांच्या घरामध्ये गेलो होतो तेव्हा मी पाहिलं तिथे. तुझं रूप धारण करून आज मी शेरसिंग सोबत जंगलातल्या सगळ्या प्राण्यांना वेडा बनवलं. पण तू असं का करतोस? मला या जंगलाचा राजा बनायचंय. जर तू त्या दगडाला स्पर्श केला असतास तर सर्व शक्ती प्राप्त झाल्या असत्या. पण मला कुणाच्याही शक्ती पुन्हा मिळणं मान्य नव्हतं, कारण मलाच या जंगलाचा राजा व्हायचंय. अच्छा, तर अशी गोष्ट आहे. आता तर लांडग्याला उत्तर द्यावंच लागेल. पुढच्या दिवशीच्या सकाळी ही खबर जंगलात सगळीकडे पसरते की सगळ्या प्राण्यांची शक्ती परत आलीये. हे ऐकून कोल्हा आपल्या गुहेत आला. जर तू इथेस तर सगळ्यांच्या शक्ती पुन्हा कशा मिळाल्या? मी चिंतेमध्ये आहे आणि तू हसतेस बकरी. मी एवढ्यासाठी हसतेय कारण की मी बकरी नाहीचे. त्याला म्हणतात चोरावर मोर. बकरीच्या जागी तू इथे कशी काय आलीस? ज्या प्रकारे आम्ही पोहोचण्यापूर्वीच तू बकरीला गायब केलं होतंस, अगदी त्याचप्रमाणे जेव्हा तू झोपला होतास तेव्हा आम्ही बकरीला गायब करून कोल्हिणीला इथं ठेवलं होतं. आणि मग रात्रीच्याच वेळी आम्ही त्या पवित्र बकरीला घेऊन गुफेमध्ये शिरलो आणि बकरीचा त्या दगडाला स्पर्श केल्यानेच शक्ती पुन्हा मिळाल्या. हे ऐकून कोल्ह्याला आश्चर्य वाटतं. महाराज, आता या द्रोही लांडग्याचं काय करायचं? तुम्ही सगळे याला मारून खाऊन टाका. नाही महाराज, याला माफ करा.
हे तू काय बोलतेस चमेली? चुकणाऱ्यांपेक्षा क्षमा करणारा मोठा असतो महाराज. याला मारू नका. बघितलंस लांडग्या, तू हिला कैद केलंस तरीही ही तुझी शिक्षा माफ करून घेते. याला म्हणतात पवित्र प्राणी. राजा बनण्याच्या लालसे पोटी मी माझं कर्तव्यच विसरलो होतो. मला माफ करा महाराज. चमेलीच्या सांगण्यावरून जा, मी तुला माफ केलं. माफी मिळाल्यावर कोल्हा खुश होतो आणि शक्ती मिळाल्यावर सगळे प्राणीही खूप खुश होतात. त्या दिवसानंतर सगळे अगदी आनंदाने राहू लागतात. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.